नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आज जाहीर करण्यात आलेली नाही। महाराष्ट्र आणि हरियाणाची निवडणूक सोबत झाली होती। हरियाणाची मुदत 3 नोव्हेंबर होती तर महाराष्ट्राची 26 नोव्हेंबर आहे। त्यावेळी जम्मू काश्मीरचा मुद्दा नव्हता, यावेळी 5 निवडणुकांचा मुद्दा आहे। महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू काश्मीर, झारखंड आणि दिल्लीची निवडणूक आहे। सुरक्षा बलांचा मुद्दा आहे। महाराष्ट्रात पाऊस झाला होता, त्यामुळे BLOची कामं झालेली नाहीत। या सर्व गोष्टींचा विचार करून 2 राज्यांच्या निवडणुका सोबत घेण्याचा निर्णय घेतला, असं राजीव कुमार म्हणाले आहेत। भाजपाचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयानं समन्स बजावलं आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयात नारायण राणे यांची निवडणूक रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती। या याचिकेबाबत हे समन्स बजावण्यात आल्याची माहिती आहे। या प्रकरणी नारायण राणे यांना 12 सप्टेंबरला उत्तर सादर करण्याबाबत न्यायालयानं बजावलं आहे। जिल्ह्याच्या नक्षल प्रभावित व दुर्गम भागात सोयी सुविधा नसतानाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 1,56,357 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले। त्यापैकी 1,53,502 अर्ज राज्यस्तरावर पडताळणी करून पाठवण्यात आले आहेत। या अर्जाची राज्यस्तरावर निधी वितरणाकरिता पडताळणी करण्यात आली, परंतु सुमारे 20,000 महिलांचे खाते हे आधार क्रमांकाशी संलग्न नसल्याचे आढळून आले आहे। तरी सुद्धा बुधवार 14 ऑगस्ट पासून महिलांच्या बँक खात्यावर 2 महिन्यांचे 3,000 रुपये वितरणास सुरुवात झाली आहे। येत्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून महाविकास आघाडीकडून पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यातून उद्धव ठाकरे, शरद पवार आणि इतर नेत्यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला। त्याचवेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सरडा म्हणून उल्लेख करत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं। मात्र राऊतांनी अजित पवारांसाठी वापरलेल्या शब्दावर युगेंद्र पवार यांनी जाहीर आक्षेप घेतला। पंतप्रधान पीक विमा काढलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मागील खरीप हंगामाची नुकसान भरपाई मिळाली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी ओरिएंटल विमा कंपनीचे व्यवस्थापक, केंद्रीय व राज्य कृषी विभाग सचिव, जिल्हाधिकारी व कृषी अधिकारी आदींना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती ॲडव्होकेट दीपक चटप यांनी दिली आहे। शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत मागील हंगामात 1 रुपयात विमा काढला होता। कंपन्यांना जाणारा प्रीमियम हा जनतेच्या पैशातून शासन भरत असतो, मात्र नुकसान झाल्यानंतर वेळेत विमा कवच मिळत नाही, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे। आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी जोरात सुरू केली आहे। त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी हा पक्ष मागे नाही। केंद्रीय निवडणूक आयोग सचिवालयाकडून एक पत्र जारी करण्यात आलंय। त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात गॅस सिलेंडर चिन्ह दिल्याचे घोषित केले आहे। देशावरचं संकट अद्याप गेलेलं नाही, लोकशाहीला अजूनही धोका कायम आहे। राज्याचं चित्र बदलायचं असेल तर इथलं सरकार बदलल्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे ही लढाई एकजुटीने लढू, असा एल्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलाय। ते पुढे म्हणाले की राज्याचे चित्र बदलायचे असेल तर इथलं सरकार बदलल्याशिवाय पर्याय नाही। रस्त्यावर आंदोलन करणाऱ्याबाबत एक कायदा आणण्याचा प्रयत्न आपण सरकारचा हाणून पाडलाय। आम्ही तिघेही सन्मानाने सर्वांना सामावून घेऊन एक चांगलं सरकार पुढे आणू, ही लढाई एकजुटीने लढू, असे शरद पवार यावेळी म्हणाले आहेत। भंडारा गोंदियाचे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी नाना पटोले यांच्या उपस्थितीत आज काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय। भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे। त्यांच्या प्रवेशामुळे पूर्व विदर्भात काँग्रेस संघटन अधिक मजबूत होण्याचा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केलाय। गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण अशी चर्चा आहे। पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवारांनी आज मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा, माझा त्याला पाठिंबा असेल, अशी थेट भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतली आहे। महाविकास आघाडीच्या प्रचाराला मुंबईतून सुरुवात झाली। षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीच्या प्रचारास सुरुवात झाली आहे। ग्रामपंचायतला 15 लाखांपर्यंतची विकास कामं करण्याची मुभा होती, मात्र उच्च न्यायालयानं 10 जुलैला निर्णय देताना ग्रामपंचायतीचे 15 लाखांपर्यंतच्या विकास कामांवर कात्री लावली आहे। त्यामुळे यानंतर ग्रामपंचायतीला आता केवळ 3 लाखांपर्यंतची कामं करावी लागणार आहे।
यामुळे राज्य सरकारनं या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात स्टे आणावा आणि राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना पूर्ववत 15 लाखांपर्यंत काम करण्याची मुभा देण्यात यावी। यासाठी आता अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य सरपंच संघटना आक्रमक झाली आहे। आजपासून राज्यभरातील ग्रामपंचायतींना कुलूपबंद आंदोलन करून या निर्णयाचा निषेध करण्याचा निर्धार सरपंच संघटनेनं केलाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।